तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे तुकोबांच्या संकीर्तनाचा पुढचा भाग ठेवा. मनुष्य हा सगळ्यात सामर्थ्यवान आणि दुसऱ्या अर्थानं सगळ्यात दुबळा जीव आहे. खरं सांगायचं तर म्हणलं तर शक्तीनं, त्याच्या बुद्धीनं, त्याला दिलेल्या मेंदूनं सगळं काळाचं भान काय काय नाही असं नाही. या सगळ्या अंगाने विचार केला तर त्याच्यासारखा सामर्थ्यवान नाही. आणि पशूंशी तुलना करायची नाही, पण ज्या ज्या सामर्थ्याच्या बाबतीत पशूंशी तुलना कराल त्याच्यातलं एक एक सामर्थ्य त्यांच्याकडे आपल्यापेक्षा नक्की जास्त आहे. पाहण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे जास्त आहे, वाचाचं सामर्थ्य त्यांच्याकडे जास्त आहे आपल्यापेक्षा. अशा अनेक गोष्टी जास्त आहेत. फक्त जे स्थलकालाचं भान आहे, जे श्रद्धेचं सामर्थ्य आहे, जे संदेह आणि निराशा या बाजूचे सगळ्या गोष्टी आहेत त्या मात्र माणसाकडे आहेत. त्यांच्याकडे हा प्रश्न उद्भवत नाही. ते निवांत आहेत आणि ते हे सगळं नसल्यामुळे आहेत. आणि आपण प्रगत नाही कारण जे आहे ते वापरलं नाही म्हणून. अशा आपला पेच आहे. मनुष्य जीवनाचं म्हणलं तर पेच म्हणलं तर फार उत्तम काम आहे. पण ओळख झाली तर, ओळख होत असेल तर ओळखीनं मनुष्य करेलच. ज्याला ओळख झालेली आहे तो त्या दिशेनं अभ्यास करेल, निदान विचार करेल, निदान त्याच्या शक्य असेल त्याला तेवढी प्रगती करेल. सगळं नाही जमलं तर कुणाकडे जाईल, काय मार्गदर्शन घेईल, शंका निरसन करेल, उलगडा करून घेईल, गोष्टी दूर होतील. हे सगळी एक शक्यता आहे. असं आपल्याला हे प्राण्यांच्याकडे नाही आढळणार फारसं. किंवा कोणी बैल आहे बाबा आणि त्याच्या गुरुकडे गेला वगैरे, म्हणजे असं अशा अर्थाचं काही. किंवा एक शेळी आहे आणि एका गुरुकडे गेली आणि त्याच्याकडे विद्या शिकली वगैरे, हे नाही. हे आपल्याला आढळत नाही. इथे ती शक्यता आहे. स्वतःच्या विवेकानं जाण्याची शक्यता आहे, गुरुकडून जाण्याची शक्यता आहे. हे काही याच्यातलं आटोक्यातलं वाटलं नाही आपल्या, किंवा केलं आणि पुरलं नाही असं समजू,
की मला जे समाधान गाठायचं ते गाठायला मला काही पुरलं नाही, जी शांती मला हवी होती जीवनात ती काही मिळाली नाही, असं जर झालं तर एक आपल्याकडे जसं उपनिषद वचन आहे तसं आहे, श्रद्धामयोयम पुरुषः, ते तरी सामर्थ्य त्याच्याकडे आहे. ज्यांना हे सामर्थ्य आहे याची जाणीव नाही ते निश्चिंत असतात. पशुपक्षी पशुपक्षी बिचारे निश्चिंत आहेत, आणि ज्याला सगळं सामर्थ्य आहे तो सचिंत आहे. याच्यापेक्षा आपली दुर्दशा दुसरी काय असेल, दुर्दैव दुसरं काय असेल. म्हणून तुकोबा म्हणाले, पाषाणाचे पोटी बसला दरदूर, तयामुखी चार कोण घाली. शिवाजी महाराजांचं दाखवलं ना स्वामींनी, किंवा चालवतोयच ना बाबा हे सगळं, त्यांच्यामुळे हे सगळ्या जीवांचा सांभाळ होतोय, त्यांना काय ते उत्पन्न मिळते, पोटा पाण्याला मिळते, तेव्हा हा खडक फोडा म्हणून फोडले. ते खडक बघितलं आपण, ते त्याच्यासाठीच फोडले. अजून बऱ्याच गोष्टी त्यातून बाहेर निघायच्यात. तेव्हा खडकात आपल्याला आतून बिडूक आले बाहेर. पाषाणाची पोटी बसला दरदूर, तयामुखी चार कोण घाली. वाढला कसा, कुठे जीव होता एवढासा, तेवढा झाला कसा. आपल्याकडे जीव एवढेसे आहेत तर वाढवायचे म्हणजे मग केवढी माणसांची केअर त्याच्यासाठी. जन्माच्या आधीपासून माणसाला केवढे काळज्या घ्याव्या लागतात. आणि तिथे काय होतं नक्की की त्यांना कोण वाढवतं, ही ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडे जाऊन शिकावं. म्हणून तुकोबांच्याकडे जाऊन शिकावं. असेल तर आपला अनुभव पाहावा. आपण कधीतरी खडक फोडून बघावं, म्हणजे त्याच्या पोटी बैसला दरदुर उडी मारून बाहेर आला एकदम की लक्षात येतं, अरे हात होता इथे, पाणी कुठलं होतं, त्याला ते कसं पुरलं, तो कधी जन्माला आला, त्याला कुणी जन्माला घेतला, कसा वाढवला, त्याला हे डोळे कुठून आले, त्याला हे सगळे हे हातपाय अवयव कुठून आले, कसा तो झाला तयार. तयामुखी चारा कोण घालीन, त्याच्या मुखात चारा कोण घालतं. पक्षी अजगर न करी संचित, त्याशी अनंत प्रतिपाळी. हे कसं काय शक्य आहे याचा विचार करायला ते सांगतात. आणि त्याचा आपल्याला विचार करण्याची गरज अशासाठी आहे की मनुष्य जीवन आहे की चिंता जीवन आहे, असं विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. आपण रोजचं आपलं आठवण बघा. एखादा मनुष्य समजा काही सेन्सिटिव्ह नाही, म्हणजे ज्या भाषेत आपल्याला संवेदनाशील नाही असा मनुष्य आहे, तर त्याला काय तो काळजी करीतच नाही, ते वेगळं आहे. म्हणजे पॅरालाइज होणं हे वेगळं, काही त्याला संवेदनाच नाही आहेत. तर तसं काही असेल तर त्याला नसते मोठी काही चिंता, त्याला डोईल घेते, असं नाही. पण सर्वसाधारण बाकीच्या माणसाचं पाहिलं तर सचिंत आहे जीवन. खरंच कुठल्याही क्षणी एकदम चिंता उत्पन्न होऊ शकते. ती उठल्या असते, काही ना चिंतेतच जाग येते, चिंता करीतच झोपी जातात. आणि बहुतेक स्वतःचीच असते असंही समजू, कारण असलीच दुसऱ्याची तर स्वतःच्यासाठीच असते ती सुद्धा. थोडी जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की चिंता लागते नाही असं नाही, म्हणजे काही वेळेला ती आपली नाही असं वाटतं, पण ती दुसऱ्या कोणाची तरी ज्याची असते तो आपला असतो. आपला कोणी नाही आणि त्याची चिंता लागली माणसाला आणि त्याला झोप नाही, असं कधी कधी होतं. आठवण बघितलं तर प्रमाण लक्षात येईल. तेव्हा त्याचं कसं होईल, म्हणजे कोण मुलगा असेल, कोण वेळ असतील, कोण मित्र असेल, काय त्याचं कसं होईल ह्याची जी चिंता आहे, तो माझा कोणतरी आहे शेवटी. एकंदरीत सगळी चिंता ती स्वतःचीच आहे. हा कृष्णमूर्ती एकदा म्हणाले ते खरं आहे की मनुष्य मृत्यूला सुद्धा रडतो, पण तो त्याच्यासाठी रडतो का स्वतःसाठी रडतो, थोडा विचार करून बघावा. म्हणजे ते खरं आहे, कारण काहीतरी त्याचंच नुकसान झालेलं असतं आणि ते भरून न येण्यासारखं असतं आणि त्यापोटी त्याला खूप गैरसोयी होणार असतात. आता हे खरं आहे, मान्य करायला अवघड आहे, पण खरं आहे का खोटं आहे आपण बघून ठरवावं. आपला अनुभव बघून त्याला स्वतःची जी चिंता आहे तिच्यापोटी काही वेळेला हे असं होतं. प्रेम नसतं अशातला भाग नाही, तो करू शकत नाही अशातला भाग नाही, पण बरेच वेळेला चिंता असते तिची असते आणि तिचं मूळ कशात आहे ते शोधावं असं त्यांचं म्हणणं आहे. हे बाजूला ठेवून सुद्धा मनुष्य अत्यंत सस्नेह राहू शकतो. तेव्हा सर्वसाधारण जीवन चाललं ते चिंतेचं चाललं. प्रत्ययी चिता आणि चिंता म्हणतात तसंच आहे. एका टिंबाचा फरक आहे. चिता आणि चिंता एका टिंबाचाच फरक आहे. फक्त एक टिंब नसलेली गोष्ट एकदाच माणसाला काय ते संपवते. एक टिंब दिलं की रोज ढग आहे. चिंतेची धग रोज आहे.
चितीची जागा एकदाच आहे आणि ती सुद्धा विचारायला त्याला लागतच नाही. आणि गंमत आहे परत ती इतरांनाच लागते, ते जरा लांब 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 उभे राहतात. तेव्हा इतका फरक आहे की ती सुद्धा त्याला लागतच नाही, एकदाच लागली तर ती सुद्धा. आणि ही मात्र टिंब दिलं की रोज लागलेली आहे. तेव्हा चिंतेमध्ये सुद्धा मोठ्या 2 चिंता किंवा काळज्या माणसाच्या मागे लागलेल्या आहेत आणि त्याच्या पोटी त्याला स्वास्थ्य नाही. म्हणजे अगदी 2 मोठ्या गोष्टी म्हणजे पोटापाण्याची चिंता, मृत्यूची चिंता. 2 गोष्टी काही स्वस्त बसून देत नाही. कुठेतरी विचार येतो एकदम, जरा काहीतरी कळाले की वाटतंच क्षणभर ह्याची तर नसेल त्याची तर नसेल, कुठेतरी काहीतरी झालं, ठेच जरी लागली तरी वाटतं यातून काय उद्भवणार नाही ना पुढे. आता ठेच लागून काय उद्भवणार, रक्त उद्भवेल. म्हणजे थोडं आहे आपल्याकडे परमेश्वराच्या कृपेनं तयार होण्याची यंत्रणा त्याचीच आहे. काय पाय धुवून टाकला, याच आधी माती लावली तरी बरं होतं. आपल्याला माहिती आहे त्याच्यावर समाधान होत नाही आपलं, पण नसेल तरी मग काय असतील ते 500 रुपये घालवले की मग समाधान होतं, तेही बरं होतं, त्यांचंही बरं होतं नाही का, असं ते होऊ देत. पण एवढ्यावर ते भागण्यासारखं आहे खरं. पण त्यातून ती पुढे अगदी शेवटी लागलेली असती ती चिंता आहे. कारण काहींचं ऐकलेलं असतं की त्यांना फक्त ठेस लागण्याचंच निमित्त झालं ते एकदा डोक्यात कोणीतरी घातलं, त्यांना नुसती ठेस लागली हो, सुरुवातीला काही झालेलं नव्हतं, पण त्याची एवढी कॉम्प्लिकेशन झाली, असं कोणतरी येऊन त्याची काळजी करणारा म्हणून सांगून जातं. शेवटी पाय काढावा लागला किंवा अरे बापरे, म्हणजे आता माझं काय नकावर भागलं तर खूप झालं म्हणायची वेळ ती. म्हणजे काय माणसाच्या मागं लागेल एकदा विचार लागला की लागला, पोखरायला लागला. तेव्हा एक पोटापाण्याची चिंता, एक मृत्यूची चिंता, ती यातून पुढं जाते. आणि काय हो त्यांचा पाय काढला, तेवढ्यावर भागला असतं तरी बरं झालं असतं म्हणून पुढची स्टोरी सांगितली म्हणजे संपलं झालं. आणि ते काय होणार नाही ना, हे काही नाही होणार. पण हे वाटत राहतं आणि कुठे काय वाटेल हे सांगता येत नाही. बाकीची चिंता भरपूर आहे, लौकिकाच्या चिंता आहेत, म्हणजे चिंता आहेत, सगळ्या मूळ पोटाच्या चिंता आहेत, दुसऱ्या मृत्यूच्या आहेत, हे मोठे आहेत. खरं सांगायचं ना तर एक वेळ ते अन्नाची चिंता आहे ना, पोटापाण्याची चिंता आहे म्हणून एवढा मनुष्य साठा करतोय. पैसा साठा तरी शेवटी अन्नात कन्वर्ट झालं तर खायला उपयोगी आहे ना, नाही तर नाणं थोडंच खायला उपयोगी आहे आपल्याला, का नोट उपयोगी आहे, ते काही उपयोगी नाहीच आहे. शेवटी ते जर अन्नात रूपांतर झालं, त्याचं काही मिळालं बाहेर बाजारात, असं होतं काही वेळेला. बाजारात गडप होतात वस्तू, म्हणजे बाजारात कशा गडप होतात ते काय मला माहिती नाही, पण गडप होतात. तर समजा जर गडप झाल्या तर आपल्याकडे पैसे असून मिळत नाहीत, आहेत पैसे बरोबर आहेत, पण तांदूळ मिळत नाही, बाजारात भाजी गडप होते, मिळत नाही. आता मिळत नाही, ह्याला काय करायचं, म्हणजे ते नाही उपयोगी पडत. ते मूळ ज्या काळजीसाठी ठेवलं आहे ती खरी काळजी आहे, ती जी पोटाची काळजी आहे ती काळजी आहे. तेव्हा अन्नानं झाला तर मनुष्याला पुढे काय तर मृत्यूच, म्हणजे पुन्हा तीच भीती. ही 2 रूपांनी माणसाच्या आयुष्यात उभी असते ती ह्याच्यासाठी. वास्तविक अन्नाचा थोडासा त्याग केला ना तर मनुष्य 2 दिवस जास्त जगेल. त्याग म्हणजे कमी जेवलं तर. आपल्याला नाही का डॉक्टर लोक सांगत, किंवा आपल्याला नाही का वैद्य सांगत, किंवा जे आरोग्यतज्ञ वगैरे आहे ह्याच्या बाबतीतले काय म्हणतात त्यातले डायटिशियन वगैरे असतात अलीकडे, प्रत्येकाचं शास्त्र झालेलं आहे आता, त्यामुळे त्याचे डायटिशियन असतात, ते सांगतात. डायटिशियन म्हणजे मुळात डाएट करण्यावरच ते झाले ना डायटिशियन, त्यामुळे ते सांगतात बाबा जरा कमी खा. तर आपली कल्पना अशी आहे की ते उलटं आपण जास्त साठवतोय, त्याची चिंतेत जास्त आहोत. ते म्हणतात तुम्ही थोडं कमी खा, म्हणजे खरं सांगायचं थोडं कमी साठवलं तर चालेल, असा त्याचा अर्थ झाला की नाही. ते जर निम्म जेव्हा असं म्हणत असेल, आपल्याला सांगतात की आता नेहमीच्या आहारापेक्षा आहार निम्मा करा आता, तर पुढचे दिवस चांगले जातील. पुन्हा परत चिंता आली, परत उगाच वाटतं की आपल्याला हे नाही जमलं तर पुढं काय होणार, म्हणजे पुन्हा आलाच प्रश्न. ते अर्ध्या ते काय 4 घास आहेत ते 2 घास खाल्लेत तर अधिक चांगलं आपल्याला जगता येईल पुढे, तर असं ते सांगतात. आपली चिंता चालली ते कसं साठवावं आणि कसं साठेल आणि त्यासाठी लागणारा पैसा आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा मिळतील, तर ह्याच्यासाठी चालले. तर त्यागून खरं सांगायचं तर कमी जेवून मनुष्य 2 दिवस जास्त जगेल, जास्त खाऊन 2 दिवस आधीच जाईल. विनोबांची आई त्यांना म्हणे, मागे आपल्याला बोललो होतो बघा, की विनया फार खाऊ नको, कारण म्हणले किती खायचं प्रत्येकाने हे ठरलेलं आहे, जास्त खाशील तर लवकर मरशील. कारण काय ठरलेलं आहे म्हणले, ते किती खाणार ते फार खाऊ नको, ते ठरलेलं असतं. त्यामुळे
थोडं थोडं खाल्लंस तर जास्त व्यवस्थित राहशील, तब्येत. आणि बरोबर आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा चालत त्या सगळ्या डोंगरातून आणि याच्यातून भारत तुडवीत होते, भूदानासाठी लोकांना हे मिळावं, जमीन मिळावी म्हणून तुडवीत होते ज्यावेळेला सगळा भारत, त्यावेळेला त्यांच्यासारखं चपळ कोण नव्हतं ह्या वयाला. ज्यावेळेला बाकीची मंडळी बरोबरची थकली होती, तरुण मंडळी त्याच्या आधीच थकलेली असतात. सर्वसाधारण प्रत्येक पिढीत तरुण मंडळी आधी थकलेली असतात. आता काळ असा आहे, तर ती थकलेली असून हे चपळ होते, ते आईचं लहानपणचं ऐकलं म्हणून असावेत. हे म्हणायला अगदी निश्चित जागा आहे, कारण त्यांनी ते लिहून ठेवलेले आहे. हे म्हणत असेल. हा काय होतं, चिंता हा एकदा, काळजी हा एकदा सगळ्यांनाच लागलेली असली म्हणजे तिच्याबद्दल काही विचार करण्यासारखं आहे असं वाटत नाही माणसाला. महाराज म्हणले तसं हा सगळ्यांनाच झालेला रोग, त्यामुळे रोगाच्या यादीतून त्याचं नाव निघून गेलेलं आहे. कारण सगळ्यांनाच झाला आहे, त्यामुळं मग आता तो म्हणजे जणू काही जसा मनुष्य देह सगळ्यांना आहे, डोळे आहेत, कान नाही, नाक आहे, तसंच ते आहे. चिंता ही असतेच, असं स्वरूप त्याचं झालं, ती सार्वत्रिक झाली, प्रत्येकालाच आहे. विद्यार्थ्याला त्यानं वाचलेलंच येईल का नाही, कारण उरलेलं वाचलेलं नसतं. इथपासून चिंता आहे. जे काय लायकली दिलेलं आहे त्यातलंच येईल का नाही, जे काही महत्त्वाचं दिलेलं आहे त्यातलंच येईल का नाही, एक चिंता असते सारखी. कारण सगळं काही करणं शक्य नसतं. आजच्या काळात इतक्या गोष्टी त्यांना सांभाळाव्या लागतात, इतक्या गोष्टीत लक्ष घालावं लागतं की त्याच्यामुळे इतका सगळा अभ्यास शक्य नसतो. आणि बरोबर आहे, ते आता काळ पाहता आपण तिथे असतो तरीसुद्धा आपल्यावर आली असते शिवाय. तर आता आपण जे काय भक्तिमार्गाचं करतो एवढ्यानं होईल ना, कारण भक्तिमार्ग सोडून आपल्याला किती गोष्टी आहेत अजून, म्हणजे तेच किती मुलांचं इतर अनेक गोष्टीत लक्ष घालायचं असल्यामुळं आणि आपण लक्ष घातल्याशिवाय त्या होणार नाहीत असं वाटत असल्यामुळं बरेच वेळेला हा एक मोठा प्रश्न असतो घरामध्ये. आपण लक्ष घातल्याशिवाय ती गोष्ट होणार नाही असं वाटतं अनेक लोकांना, आणि सगळ्यांनाच वाटत असल्यामुळे सगळेच लक्ष घालतात आणि मग ते होतं काय, तर खूप गोष्टीचा घोटाळा. एक शिजत ठेवलेल्या त्या भाजीच्या काय पातेल्यात जर तिघा चौघांनी जर काही हात घालायला ठरवलं किंवा काय पळ्या घालायच्या ठरवल्या तर काय होईल त्या भाजीचं, तसं मग ते होतं. हे होऊ नये म्हणून कोणीतरी लक्ष घालावं. प्रत्येकाला चिंता लागते, तेव्हा आता ती ही चिंता लागल्यामुळं, ती सार्वत्रिक झाल्यामुळं तिच्याबद्दल काही वेगळा विचार करावा असं वाटत नाही. फक्त वाटतं केव्हा की ज्या वेळेला हळूहळू माणसाला काहीतरी मानसिक त्रास त्याचा सुरू होतो आणि तो त्याच्या आटोक्यात राहत नाही, तेव्हा ह्याला आता आजाराचं स्वरूप आलं आहे हे लक्षात येतं. आजाराचं स्वरूप आलेलं असलं की मग मात्र काळजी सुटत नाही म्हणून कशी सोडावी म्हणून एखाद्या आध्यात्मिक गुरुपासून त्या अगदी एखाद्या सायकॅट्रिस्टपर्यंत सगळीकडे मनुष्य फिरत असतो की हे काही सुटत नाही, झोप लागत नाही, भय वाटतं पण ते कमी होत नाही, सतत भय वाटत राहतो. काय होईल. मला सांगा, काही नाही केलं तर काहीतरी होईलच. खरं सांगायचं त्याच्यावर एवढं सोपंच होतं रे की समजा आपण काही नाही केलं तर काहीतरी होणारच. आपलंही होईल आणि जगाचंही होईल, पण काय होईल याच्या चिंतेनं काही करण्यापेक्षा काय करायचं ते केलं तर अधिक बरं असतं. खरं म्हणजे समजा काही करायचं आहे, एक ॲक्शन घ्यायची आहे, काय पाणी प्यायचं आहे, औषध घ्यायचं आहे, काय घ्यायचं ते करायचं आहे ना, काय ते करावं. त्याच्यापेक्षा ते केलं तर ती चिंता लवकर दूर होईल. खरं म्हणजे किंवा मूळ जे काही कारण असेल चिंतेचं ते कारण नसेल करायचं पण ते दूर होईल, पण ते काय करायचं ते केलं तर होईल त्याच्यापेक्षा. पण हे लक्षात न घेता किंवा जे करायला हवं आहे ते न करता किंवा त्याच्यासाठी श्रद्धेसारखा इतर आणखीन उपाय असताना ते न करता काळजी करण्यात मात्र मनुष्याचा किती वेळ जाईल हे सांगता येत नाही. एखादी नोकरी एखाद्याची कळावी तशी मनाची नोकरी करतो मनुष्य, त्याला काळजी म्हणतात. आपल्याला साध्या भाषेत असलं तर सांगतो की काळजी म्हणजे मनाची नोकरी केल्यासारखं आहे. मनाचे मालक आहेत ते चिंतारहित असतात. परिस्थिती त्यांची वेगळी असते असं नाही, परिस्थिती तीच असते. हे जे बसलेत महापुरुष सगळे, त्यांच्या वाट्याला आपल्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. यातल्या गुरुदेवांचं आपल्याला माहिती आहे की 25 वर्षात असा दिवस गेला नाही की ज्या दिवशी मी आजारी नव्हतो. असा दिवस गेला नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. पण 25 वर्षात असाही दिवस गेला नाही ज्या दिवशी नेमात खंड पडला, असाही दिवस गेला नाही. म्हणजे भगवंताच्या स्मरणात यातलं कुठलं आजारपण खंड पाडू शकलं नाही. आणि तसा दिवसही या बाजूने असा गेला नाही की ज्या दिवशी आजारी नाही. म्हणजे आपण आजारी आहोत तर एक आठवड्यातनं कधीतरी, महिन्यातनं कधीतरी, कोणीतरी वर्षातनं कधीतरी, इतकं प्रमाणे तरी माणसाला एवढी काळजी लागलेली त्याची. त्यांच्याकडं रोज आहे तरी त्यांना त्याची काळजी नाही आहे, ते रोजच आहे. ते तसंच असतं. त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षी 21व्या वर्षापासून हे सुरू आहे, ते हे 50 वर्ष असंच चाललेलं आहे, तरी त्यांना त्याची चिंता नाही. कारण ते मनाचे नोकर नाहीत, मालक आहेत.
तर मनाचे मालक व्हायला जे अनेक मार्ग आहेत त्यातल्याकडे काहीतरी आपण गेलं तर बरं होईल, हा त्यांना म्हणायची दिशा आहे. अनेक अभंगातून ती आलेली आहे. त्यातला एखादा विचार करण्यासारखा आहे तो करू आपण. तेव्हा मला जी काळजी लागते तर ती मी ज्या अर्थी करतो त्या अर्थी एक ओळखून असावं की भगवंताला माझी काळजी आहे की नाही याची मला कल्पना नाही. ज्या अर्थी मीच करतो आहे त्या अर्थी ती भगवंताला नाही असं आडवळणानं म्हटल्यासारखंच आहे. परोक्षपणे असं म्हटल्यासारखं आहे की भगवंताला ती नाही. भगवंताला जर असेल तर मला काळजी करायचं काही कारण नाही. खरं सांगायचं तर काम करायचं कारण आहे, काळजी करायचं कारण नाही. तर हरी असेल आज माझा हरी दिल घातल्यावर हे नव्हे. तो मी तर प्रयत्न करतोच आहे, पण प्रयत्न करायचा आणि वर काळजी करायची हे मी करीत नाही. प्रयत्न करतोय हे ज्याला कळलंय त्याला बरोबर त्याची डिस्टिंक्शन कळलेलं आहे, फरक कळलेला आहे. दोन मधला भेद कळला की करायचं काम ते करायचं आहे आणि पुढचं काम काय आपलं काम नाही आहे, ते भगवंताचं काम आहे. मग तो ते करील. माझं काम मी करीन का नाही याची जेवढी खात्री आहे त्याच्यापेक्षा जास्त खात्री भगवंत त्याचं करील ही आहे खरं सांगायचं तर. कारण भगवंताच्या कामात काही चुकलेलं नाही कुठे. एवढी झाडं पानं उगवून येत आहेत, एवढी सगळी सृष्टी चाललेली आहे, ती सगळी जी चाललेली आहे ती ज्याच्या सत्तेनं चालते. माझ्या सत्तेनं माझ्यातलं घर चालत नाही, माझं घर नाही, घरातली माणसं नाही माझ्या सत्तेनं चालत, तरी मी काळजी करून काय करायचं तर गोंधळ करतो माझ्यापुरता आणि इतरांचं उडवून देईन. तर ही काळजी मी करतो तर माझ्या सत्तेनं माझं घर चालत नाही, माझ्या सत्तेनं माझं शरीर चालत नाही. मग ह्याच्यापेक्षा जास्त काळजी भगवंताला नक्की आहे की नाही ज्याने शरीर दिलं त्याला. तेव्हा त्याला ती काळजी नाही असं म्हणल्यासारखं होतं. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. मला काळजी आहे, मी करावी म्हणून भगवंताने मला दिलेलं आहे सगळी यंत्रणा. कमी खावं तर किती खावं त्यानं दिलेलं आहे, नेमून दिलं. मनुष्याला पोट भरल्याचा संदेश येतो, त्याच्यानंतर जेवतो ते मन. पोट भरल्याचा संदेश आल्यावर थांबतो तो माणूस आणि एक घास कमी खाऊन दुसऱ्याला देतो तो देव. साध्या भाषेत आपल्याला असं ते व्याख्या. एक घास कमी खाऊन दुसऱ्याला देतो आहे तो देव. पोट भरल्यावर थांबलाय तो माणूस आहे, त्याच्यानंतर खातंय ते मन माणसाचं. कारण पुढे ते मग डोक्यावर बसेल माणसाच्या आणि त्याला शरण यायला लावेल, ठरलेलं आहे. तर ही जी काळजीतनं आपण विचार करावा ह्याच्यावर आणि मग त्यावरून ठरवावं की मला माझी जी भगवंताला काळजी आहे तिची मला फक्त स्मरण राहिलं तरी खूप आहे, तसा विचार केला तर. आणि यासाठी आपण आपली व्यवस्था आणि अनुभव पाहावेत. मनुष्य प्रगत आहे, तो अनुभव घेऊ शकतो, अनुभव त्याला कळतो आणि अनुभव साठवता येतो. साठवलेल्या अनुभवाचा उपयोग करता येतो. तुम्ही म्हणून यात काय वेगळं सांगतो, आपण सगळी शास्त्र साठवलेल्या अनुभवावरच केलेली आहेत, बरोबर आहे ना. मग आपला अनुभव पूर्वीचा पाहावा की ज्याच्यामध्ये आपण काळजी केली त्याचं काय झालं आणि ज्या वेळेला आपण काळजी केली नाही आणि ज्या वेळेला घटना घडल्या त्यावेळेला कोण होतं आणि त्यांनी काय केलं. त्यावेळेला मुलाबाळ होती, नातेवाईक होते का आणखीन कोण होतं का तिसराच माणूस होता की जो ह्यात कुठं नव्हताच आणि तो त्यावेळेला हजर झाला, तो कोण, हे जरी लक्षात आलं. मग आपल्याला जर शास्त्र त्याच्यावर बसवलेली आहेत आपण, तर अध्यात्माचं शास्त्र याच्यावरच बसवलेलं आहे की पूर्वीचा जो भगवंताचा अनुभव आहे तो त्याला जमेला धरता आला पाहिजे पुढ्या वागताना. तर तो माणूस ज्याला भगवंताचा आलेला पूर्वीचा अनुभव जमेला धरता येत नाही त्याला भगवंतानी कशाला पुन्हा अनुभव द्या असं म्हणतो मी. आजपर्यंत भगवंताचा अनुभव आलाय. अनेक वेळेला आपल्या अंगावर गाडी आली ती त्यानं सावरून बाजूला नेली म्हणून माझी गाडी व्यवस्थित गेली. हा अनुभव आपल्यापैकी किती लोकांना असेल. गाडी अंगावर येते, आपल्याला आवरता येत नाही, अशा वेळेला तो आवरतो आणि तो बाजूनी जातो. तो म्हणेल एक वेळ किंवा नीट चालवा म्हणेल, पण तरीसुद्धा तो बाजूने जातो आणि आपण वाचतो. ह्या वेळेला वाचवणारा तो कोण होता त्यात बसलेला, तो आपल्याला माहिती नाही, तो आपल्या मार्गाने निघून पण गेला, तो माहिती नाही, पण तो भगवंत होता. त्याला ते बुद्धी देणारा भगवंत होता की अरे याचं चुकतंय, लाईन लक्षात येतंय, कंट्रोल नाही होत आहे, तू कंट्रोल कर आणि तू जा बाजूनी. तो जातो बाजूनी. अशा वेळेला तो जो बाजूनी गेला तो कोण होता, तो भगवंत होता. मग हा आपला एक अनुभव झाला. असे आज 100 अनुभव आपल्याकडे आहेत. ते कोणाचे आहेत, भगवंताचे आहेत. मग मनुष्य आपण म्हणतोच नाही का बाजूला की सगळ्या अनुभवाने माणसाची शास्त्र बनलेली आहेत, त्यात नवीन काय आहे, मग ह्यात काय नवीन आहे.
हे तितकंच जुनं आहे. पण ते जमेला मनुष्य धरत नाही, त्यातला देव कुठे आठवत नाही, त्याच्यावरती श्रद्धा वाटत नाही, तर माणसाला पुढचा अनुभव तरी भगवंतानी का द्यावा असा खरं विचार करण्यासारखं आहे की नाही. आजपर्यंत आपण ठरवून केलेल्या गोष्टी आणि भगवंताच्या इच्छेनं झालेल्या गोष्टी यामध्ये फरक बघितला तरी आपल्या लक्षात येईल की भगवंताची इच्छा होती त्यावेळेला त्यांनी कशा पद्धतीनं आपल्याला वाचवलं होतं. बरोबर आपण जाऊन खड्ड्यात पडलो असतो, पण त्यांनी बरोबर जाऊन आधीच बाजूनी मार्ग काढला. हे काय जे झालं ते त्यांनी का केलेलं आहे आणि ते करतोच आहे अखंड. म्हणून त्याला म्हटलं त्रैलोक्य पाळिता उपगला नाही, आमचे त्या काही असे ओझे. एवढं विचार केला तरी खूप आहे. या अर्थाने आपल्या दुसऱ्या बाजूला विचार चाललाय की अनुभव जमेला धरून. आता एक आहे अनुभव, आत्ता म्हटलं तसं अनुभव आहेत, माणसाला कळतात, त्यानुसार त्यांनी साठवावेत, त्याच्यावर पुढचे काय करायचं त्याची व्यवस्था करावी, इथपर्यंत माणसाला काम दिलं. व्यवस्थेपर्यंतचं काम आहे, काळजी करण्याचं काम नाही आहे त्याला. पण नेमकं सगळं हे करायचं एक वेळ राहील, पण काळजी केल्याशिवाय राहत नाही. आता हे उलट कार्यक्रम झाला. जर अभ्यासाचा पास व्हायचा, पास कसा होईल याची काळजी वाटते, पण त्याच्या आधी खरं म्हणजे नियोजन सगळं अभ्यासाचं आहे. ते ज्याचं व्यवस्थित आहे त्याला पास व्हायची वेगळी काळजी करायचं काही कारण आहे का? पण पास व्हायची काळजी पहिल्या दिवसापासून लागलेली असते आणि अभ्यास शेवटच्या आदल्या दिवशी. मग आता हे गणित कसं जमावं सांगा? वर्षभर काळजी करण्याऐवजी वर्षभर अभ्यास केला असता तर शेवटच्याच दिवशी काय वर्षभर कुठेही काळजी करायचं काही कारण नव्हतं. बरोबर आहे ना? मग मला सांगा जीवनात ह्याच्यापेक्षा वेगळं काय असतं? काय मुलाची काळजी घ्यायची, संस्काराची काळजी घ्यायची, काय लग्नाची काळजी घ्यायची, घेतली, सगळ्या याची काळजी घेतली, शिक्षणाची घेतली, नोकरीची घेतली, धंद्याची घेतली, काय जे आपण करत असाल त्याची योग्य ती काळजी घेतली. मी गिऱ्हाईकाशी व्यवस्थित वागतोय, गिऱ्हाईक वाढेल का नाही ह्याची काळजी करून काय उपयोग? मी व्यवस्थित वागतोय तर तो येणार. मी ठेवलेली वस्तू चांगली आहे तो येणार. मी प्रामाणिकपणे व्यवहार करतो तो येणार. पण तो येईल का नाही ह्याच्या काळजीत इकडचं सगळं अव्यवस्थित आहे. माझी वस्तू व्यवस्थित नाही, माझा व्यवहार व्यवस्थित नाही असं जर असेल तर तो येईलच कसा? आणि बघा मी इतकी काळजी करतो पण ह्या नाही कोणी फिरकत, हा फिरकत नाही म्हणजे तुम्ही काळजीच करत, त्याच्यापेक्षा व्यवस्था करा ना त्याची. जो अभ्यास करायला सांगितलेला आहे तो प्रत्येक क्षेत्रात आहे, तो व्यवसायात आहे, तो आपल्या घरात आहे, तो सगळीकडे आहे. मग त्याचंच मी करावं खरं म्हणजे. पण ही काळजी करणं आणि व्यवस्था करणं यातला फरक नाही लक्षात येत. व्यवस्था करायची यंत्रणा आपल्याकडे दिली ती वापरावी. आणि मनुष्याची व्यवस्था म्हणजे काय आहे? मनुष्याची व्यवस्था उलटीच आहे. ज्या ज्या गोष्टीची भीती वाटते कसल्याही किंवा काळजी वाटते त्या संबंधीचे सगळे म्हणजे सगळंच फक्त गोळा करून ठेवलं तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला तोंड देता येईल. उदाहरणार्थ माझ्यावर पैशाचं संकट कसं, तर पैसा गोळा केलेला असला पाहिजे, भरपूर पाहिजे. मला एक जण म्हणाले भरपूर पैसा पाहिजे. म्हणजे म्हटलं किती पैसा पाहिजे तुम्हाला? म्हटले पैसे भरपूर असल्याशिवाय या जगात चालणं अवघड आहे. म्हटलं चालायला 2 पाय लागतात हे मला माहिती आहे. पण आता किती पाय पाहिजेत? आपले मित्रच होते म्हणून विचारला, तसं का उगाच कोणाला विचारलं नसतं. 2च जागी 4 असले म्हणजे सोपं का होणार आहे? ते आपण या वर्गात बसत नाही तसं असलं तर. संशय म्हणजे 2च्या पेक्षा 4 पाय असावेत असं म्हणण्यासारखं आहे. आपल्या लक्षात आला ना अर्थ? आपण जाणकार आहात. तेव्हा संचयावर तुकोबांचं मोठा हे आहे, रोख आहे. ते असं म्हणतात की अनुभवांचा संचय, भ्रमणांनी संचय, वाचनाचा संचय, घरदारांचा संचय. एक घर आहे, उद्या मुलांनी बाहेर काढलं तो दुसरा असा, मग घर दुसरं. उद्या तिथल्या शेजाऱ्यांनी बाहेर काढलं तिसरं घर. काय सांगता येते आपल्याला? काय उद्या ते गळायला लागलं चौथं. जे एकदा संचय डोक्यात चिंता आणि संचय याची गाठ पडली की माणसाचा पत्ता लागणार नाही, तो समुद्रात किती खोल जाईल. म्हटलं तर त्याला एक पुरे आहे, कारण शेवटी त्याला राहायचं. त्याला किती हवं? एक पुरे म्हणजे एकातली सुद्धा एक खोली पुरे, एकातली एक खोलीतली पुन्हा 6 फूट पुरे. खरं सांगायचं तर हो की नाही? अगदी शेवटी सुद्धा फिरायचं म्हटलं तरी काय 10-20 फूट काय असेल ते किती लागणार त्याला? बरं बाहेर इतक्या जगात फिरायला ठेवलेले मोकळं चक्कर मारून यावं. आपल्याला कुठे व्यायाम आपला ठरलेला 10 जानेवारीच्या पुढे होतो, फिरायला जाणं होतं का? अगदी पाडव्याला जरी ठरवलं 1 जानेवारी नको, ठीक आहे पाडव्याच्या दिवशी ठरवावं, पण ते जातं का अष्टमी दशमीपर्यंत काय? मग एवढं सगळं असताना इथं कशाला जागा मोठी पाहिजे आपल्याला? की एवढी पुरेशी आहे. जर गरज असेल तर भगवंताची देण्याची यंत्रणा आहे, पण ते नाही. तो संचय करेल. अजून जगात हे बघायचं राहिले, ते बघायचं राहिले. आपल्याला सगळ्या जगाचा अनुभव पाहिजे, त्याच्याशिवाय नीट जगता येणार नाही. आता इथं जगायला मला जगाचा अनुभव कशाला पाहिजे?
काय झांबियात आणि ऑस्ट्रेलियात कायच मला काय संबंध येत नाही खरं सांगायचं तर. मला स्पेलिंगसुद्धा सांगता येणार नाही, मला तर काय येणार नाही. काय करणार मी त्याच्यामुळे शिवाय मला सांग काय गरज काय मला. पण वाटतं की नको, इकडं जाऊन आलं तिकडं जाऊन नाही. मला काय ग्रस्तांनी सांगितलं तर सगळं होत आलंय माझं, म्हणजे किती 70-75च्या फक्त नकाशात शोधलं मी 2 देश राहिले अजून, एवढेच आहेत. म्हणजे ते राहू देत, तेवढेच तरी देवाला एवढं तरी राहू दे देवाला. सगळं तुम्ही बघून टाकले देवाची यंत्रणा म्हणलं एवढी चित्र राहिले राहू दे किती म्हणलं. तेवढं एकदा जाऊन आलो तिथे. म्हणलं नकाशा तुम्ही कसला घेतला कोणा ठोक. समजा उद्या ह्याच्यापेक्षा मोठा व्हास्ट कॅनव्हासवर कोणीतरी आणखीन नकाशा काढून देतो आणि एखादे 2 ठिपके सापडतील तुम्हाला, हे बघितले नाही. हे कधी संपे कोणाच ठोक संपायचं हे. बरं असं आहे, देशात राजधानीला जाऊन आलं म्हणजे काही देश बघितल्यासारखं होतं का. पुन्हा राज्य असतात म्हणजे त्यांच्या राजधानीला जायला पाहिजे. हे आपल्या पद्धतीच्या यंत्रणा आहेत ना सगळीकडे. नुसतं दिल्ली बघून चालत नाही भारत बघितल्यासारखं. म्हणजे पुन्हा परत माणसाला मुंबईला यायला पाहिजे, परत नागपूरला यायला पाहिजे. म्हणजे आता हे किती जाणार असं माणूस, हे लक्षात येत नाही. म्हणून त्याला जे वाटतं ते ह्या सगळ्यांनी मी सुरक्षित होईन असं वाटतं. भयावर उपाय सुरक्षिततेचा पाठलाग अशी आपली समजूत आहे. भयावर उपाय निर्भय होणं आहे, भयावर उपाय सुरक्षिततेचा पाठलाग नव्हे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीच माहीत नाही जगामध्ये, त्यामुळे मनुष्य घाबरून असतो. आणि हे बहुश्रुत आहेत, त्यामुळे तिथं त्यांना काही प्रॉब्लेम नसेल, त्यांना त्याच्या पुढचे प्रॉब्लेम असतात. कारण बहुश्रुत झालं की शंका जास्त यायला लागतात. म्हणून महाराज म्हणायचे विद्वानांना जास्त शंका असतात. अडाणी माणसाला शंका नसते. ते रामराम म्हणले रामराम म्हणतो, राम ह्यानं होईल का, होईल की तो रामराम म्हणत राहतो, आपलं काम करत राहतो. हे उगून येईल का, येईल. तो रामराम म्हणत पेरलंयस ना, मग जे येईल ते इतराच्यापेक्षा नक्की एक कण जास्त येईल. रामराम म्हणत पेरलं हे त्याला पटतं. पण तो म्हणतो हा विद्वान, त्यामुळे तो म्हणतो राम आणि ते धान्य ह्याचा काय संबंध, ते जास्त कसं येईल, ते तेवढंच कसं येईल, त्याच्यापेक्षा शेजाऱ्यापेक्षा जास्त कसं येईल आमच्या. हे त्याला शंका जास्त. कारण रामाचा धान्याचा संबंध काही त्याला माहिती नाही, उलगडत नाही. अडाण्याला हा प्रश्न नाही. तो म्हणतो देव काळजी घेतो, तो सगळ्यांचीच घेतो, हे पाषाणातली ह्याची घेतो, मग तशी आपली इथं पण घेईल असं त्याला वाटतं. म्हणजे त्याला सोपं आहे, पण हे ना अवघड आहे. आणि आपण विद्वत्तेच्या मागे आहे. मग आता आपण असुरक्षिततेच्या प्रांताकडे आपणहून जातोय का सुरक्षिततेच्या प्रांताकडे जातोय, आपण ठरवा. तेव्हा भयावर उपाय सुरक्षिततेचा पाठलाग नव्हे. व ह्या पोटी मनुष्य घरांचे बघतो, पैशाने बघतो, किती सठवल तरी असं वाटतं. समजा उद्या बाजारात भाव गडगडले, म्हणजे ह्याचे नव्हे शेअरचे, बाहेर स्वस्ताही झाली तर फार बरं होईल, शिल्लक राहील द्यायला उलट्या लोकांना पैसा. पण असलं काहीतरी गुंतवणुकी उद्या संस्था बुडाली तर काय करायचं. म्हणून 2 संस्थात असू देत. आणि आता मला सांगा 2 बुडणार नाहीत का. पुन्हा केव्हा तरी एक दिवशी शंका येते काहीतरी मनामध्ये, कोणतरी येऊन घालतंच आणि असतंच तयार. ते कोणीतरी सांगतं अहो त्यांचं पण काहीतरी त्या संस्थेचं बरं नाही असं ऐकलं सध्या. अरे बापरे, तिथलं थोडं खाडा आणि 3ऱ्या संस्थेत ठेवा. आता 3 बुडणार नाहीत. आता असं जर विचार करायला तर सगळे जग बुडेल होत्या. तेव्हा कुठेतरी थांबायला हवं ना आपल्याला. मग ते कशाच्या जोरावर थांबणार हा प्रश्न आहे. की हे संचयाने किंवा या सगळ्या हुशारीनं माणसाला सुरक्षित होता येईल का, शांत होता येईल का. कारण हे नाही तोपर्यंत शांतता नाही. 4 माणसं जोडून ठेवली म्हणजे कसं बघा बरोबरच असं वाटतं माणसाला. माझे 4 नातेवाईक आहेत, वेळेला माझ्या मदतीत येईल. नातेवाईक एका ठिकाणी, हा एका ठिकाणी आणि अडचण 3ऱ्या ठिकाणी, असली अवस्था होऊन बसते. मग त्यावेळेला काय करणार, त्यावेळेला कोण येत नाही. मग ते त्याच्यावरही अवलंबून नाही. पण माणसाला ते जोडावं, वस्तू आणखीन मिळवाव्या, आणखीन ओळखी करून घेऊ, आणखीन करू. ह्या संचयानं आपलं काळजी कमी होईल, आपण सुरक्षित होऊ असं वाटतं. पण हा एक भ्रम आहे. हे जे लोक यातून गेले असतील त्यांच्या लक्षात आलं असेल की त्यावेळेला आपल्याला वाचवणारं, त्यावेळेला कोणते काय ते करणारं वेगळंच होतं. मग आपल्याला आठवण झाली म्हणून सांग की गुरुदेवांच्या काळामध्ये ते तिथे वाचून घेत असत. आता दिवसभरामध्ये जसं तिथला दिनक्रम आहे, आपण एखादं वाचन करतो पुस्तकाचं, जसं एखादी बोधकथा वाचतो, एखादं वाचतो, तसं प्रत्येकाच्या आपल्या नित्यक्रमामध्ये असतं. तसं त्यांच्या नित्यक्रमामध्ये वाचनाचा एक भाग होता. त्यात एक वाचन असं होतं की महाराजांची जी पत्रं आहेत, भाऊसाहेब महाराजांची, थोरल्या महाराजांची, ती त्यातले एक पत्र वाचनाला घ्या. त्या पत्रामध्ये वाचून झाल्यानंतर गुरुदेवांनी मुद्दाम त्याच्यावरती नंतर चर्चा करीत. तर त्याच्यातलं महत्त्वाचं वाक्य होतं. तेव्हा ते एकदा म्हणाले की त्यात असं पत्र, त्या पत्राचा संदर्भ होता, तो पत्राचा असा संदर्भ होता की त्यांच्याकडे आपल्याला माहिती की श्रावण सप्ताह असतो. श्रावण सप्ताह म्हणजे सप्ताह सगळ्यालाच म्हणतात, 3 दिवसाच्यालाही म्हणतात, 7 दिवसाच्यालाही म्हणतात, महिन्यालाही म्हणतात, त्या अर्थाने सप्ताह. तर तसा सप्ताह म्हणजे त्यांच्याकडचा श्रावण महिना. तर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण काळ तिथं उपासनाचं म्हणजे नेमाचा विषय असतो. तर पूर्ण वेळ नामस्मरणात राहायचं श्रावण महिना, असं त्यांच्याकडची पद्धत. तर तेव्हा भाऊसाहेब महाराजांनी त्या पत्रात एकाला लिहिलं होतं की श्रावण सप्ताहात किंवा या
या सगळ्या सप्ताहात जो माझ्याकडे नेम करील, साधन करील, नाम घेईल, थोडक्यात तिथं जे काय आहे ते, तर त्याच्या घरी मी सेवक होऊन राहीन. ते म्हणले महाराज काय म्हणतात बघितलं का? भाऊसाहेब महाराज काय म्हणाले आत्ताच्या पत्रात ते आपण वाचलं का? सगळ्यांचं लक्ष गेलं ना? असं विचारलं होतं त्याने त्याच्यानंतर. आणि ते झालं आणि ती सिटिंग असायचं, तर ते पत्रवाचन संपलं, बैठक संपली. आणि बैठक संपल्यानंतर टपाल आलं निंबाळाचं तिथलं. आणि तिथे जे राहायला ह्या सप्ताहासाठी होते त्यांच्या नावचं पत्र होतं, ते निंबाळाच्या पत्त्यावर आलं. आणि तिथली ते जी माणसं होती ती परगावी मुंबईला राहणारी होती, हे जे साधक होते ते. आणि त्यांच्या घरी त्यांच्या चुकून म्हणजे काय झालं ते कळलं नाही कशाने, पण घरी रॉकेलचा जो साठा होता त्याच्या डब्याने पेट घेतला आणि भीषण प्रसंग त्यांच्यावर ओढवला होता घरी. आणि त्यावेळी अचानक त्या रस्त्याने जाणारा, ज्याचा कशाशी काही संबंध नाही, अशा माणसाला ती शंका आली वासानी. तो पटकन आताला चौकशी कर काय झाले ते, आणि त्यांनी तो सगळा प्रसंग निभावून यांना कुठलीही त्याची झळ लागू दिली नाही, हे त्या पत्रात दिलेलं होतं. म्हणजे आत्ता काय वाचलं तेव्हा याच्यावरून लक्षात ठेवा. आता ती या क्षणी हे साधक मनुष्याला हे माहिती पण नाही की काय घरी घडलं. ते जे घडलेलं आहे त्याची कल्पना ज्याला आहे आणि त्यातून त्याला कसं वाचवायचं आहे हे ज्याला माहिती आहे, तो तिसऱ्याच माणसाला बुद्धी देऊन त्याच्या घरी जाऊन ते वाचून ते ह्यांना पत्र येतं. आणि त्या दिवशी हे पत्र वाचतात. त्यात भाऊसाहेब महाराज म्हणतात त्याच्या घरी मी सेवक होऊन राहील. म्हणजे काय? आपण विचार करून सांगावं, ठरवावं की आपला अनुभव काय सांगतो. वासणाचे पोटी बैसला दरदूर, वासणाचे पोटी बैसला दरदूर, वासणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चार कोण घाली, तयामुखी चार कोण घाली, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही. पक्षी हे आपल्या लक्षात राहावं की यांचा जो सांभाळ करतो तो आपलाही सांभाळ करतो. एवढं एकदा लक्षात ठेवलं तर पुढच्या अडचणीने जी काळजीचा प्रांत सुरू होतो, जिथे कर्तव्याचं काम संपतं, जिथे व्यवस्थेचं काम संपतं, जिथे मानवी काम दिलेलं आहे, जे शक्ती दिलेल्या आहेत त्याचं काम संपतं, तिथून पुढे आपलं काम फक्त नाम घेणं उरतं, फक्त स्मरण करणं उरतं, फक्त सोपवणं उरतं. काय बरं आपल्या प्रयत्नांनी 100% यश अशी कुठे काय खात्री आहे का? आजपर्यंतचा अनुभव काय आहे? प्रपंचाचा काय, मुलांचा काय, बाहेरच्या यशाचा काय, धंद्याचा काय, नोकरीचा काय, कसलाही अनुभव पाहावा आपला की ज्याच्यात आपल्या प्रयत्नांनी हे 100% मी प्रयत्न केले हे 100% यश, हे नाही. काहीतरी परत त्याच्यात काहीतरी कमी म्हणून तर प्रपंचात सगळीकडे कमी आहे. तेव्हा त्याचं कारणच ते आहे की एवढी माणसं 5 माणसं प्रपंच करायला लागली तर कमी पडायचं काय कारण आहे? पण काहीतरी कमी पडतच आहे. काही नाही तर निदान समाधान तरी कमी पडतं, शांती तरी नाही. वस्तू आहेत, घर आहे, नातेवाईक आहेत, सगळं आहे, पण शांतता नाही आहे चित्ताला, म्हणजे काहीतरी कमीच आहे परत इतकं करून. तेव्हा यासाठी त्यांचं म्हणणं त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, आमचे त्या काही असे ओझे असं म्हणून तरी निदान त्याच्यावर टाकावं. पाषाणाचे पोटी बसला दरदूर, तयामुखी चार कोण घाली. आपण एवढे साठा करायला निघालेले आहोत, त्यांना कसं सांभाळ होतो ते आपण पाय. पाषाणाच्या पोटी कसा बेडकाचा सांभाळ होतो ते आपण पाय. त्याच्या मुखी चार कोण घालतो, त्याला पाणी कोण देतो, त्याला मोठं कोण करतो हे आपण पाहिलं. त्या पलीकडचे हे आहेत की पक्षी किंवा अजगर हे आपण पाहण्यातल्या गोष्टी आहेत. तर तयासी अनंत प्रतिपाळी ते काय संचय करतात आपल्याला माहिती असेल. अजगर हा प्राणी अजिबात संचय न करणारा म्हणून सरपटणाऱ्या प्राण्यातलं प्रसिद्ध आहे. काही त्याच्याकडे संचय कधी नसतो. त्याला जेवढी शक्ती दिली तेवढ्यानं जे येईल म्हणून योगामध्ये हे आहे. याच्यावरनं आपल्याला एक आठवण सांगतो. बिडकर महाराज आहेत,
त्यांची ज्या वेळेला यात्रा चालू होते त्याची आठवड आपल्याला असेल. त्यांची ज्या वेळेला ती नर्मदेची परिक्रमा करायला सांगितली तेव्हा बेडकर महाराज त्या अरण्यातून जात असताना त्यांना मध्येच एकदम म्हणजे निबिड अरण्यामध्ये मध्येच त्यांना खेचल्यासारखं व्हायला लागलं आणि तिकडनं तीरकमठा घेतलेले भिल्ल ते सगळे शिकार करीत असतात. तर त्यातला एक अचानक त्यांच्या समोर आला आणि त्या भिल्लाने त्यांना पकडलं सरळ आणि हाताला धरून खेचायला सुरुवात केली. तर ह्यांना वाटलं आणखीन हा आणि काय करतोय आपलं, आणि आपल्याला आधी असं काहीतरी व्हायला लागलेलं आहे आणि हा आणि हे तीरकमठा घेऊन आलेला आहे तर हा आपलं काय करील असं वाटून ते त्याच्याशी झगडा करायला लागले. आणि तो काही त्यांना दाद देईना आणि तो त्यांच्यापेक्षा वरचढ निघाला. त्यांनी त्यांना रेटून नेलं, ओढून नेलं पलीकडे आणि जरा अंतरावर गेल्यावर मग त्यांना थांबवलं आणि म्हणले पीछे देखो, मागे बघा म्हणले. आता तर मागे एवढं मोठं अजगर पडलेलं होतं. ते म्हणले तुझं तिथेच राहायला असतास तर त्याच्या श्वासात त्यांनी तुला खेचलं असतं. तो श्वास होता, ते जे खेचलेलं वाटत होतं ते तुला श्वास आहे, तो त्याला दिलेला आहे निसर्गाने, ती शक्ती दिलेली आहे. हा अशा जातीचा रानसगर आहे की जो बसल्या जागी नुसत्या श्वासाने आलं की श्वास खेचून घेतो, तो माणूस गिळू शकतो. असाच्या असा तुला गिळून टाकला असता. ही अजगर म्हणा, अजगर संचित करीत नाही कधी, ज्या वेळेला येईल टप्प्यात त्यावेळेला. आता ही बाजूला उभे त्यांचं काही नाही, त्यांचं आता ते अजगर पाहतायत समोर, म्हणजे पाहायला येत नाही एवढा लांब अजगर आहे हे त्यांनी. तेव्हा त्यांना कल्पना आली की या क्षणी मला यांनी खेचून बाजूला नेलं तीरकमठा घेतलेल्या माणसाने, त्यांनी माझे प्राण वाचवले. तो कोण होता आणि काय होता, कशाचा काय आपल्याबरोबर काय झालं होतं तरी आपल्याला कळलं होतं का? पळायची शक्ती होती का? खेचलं जात होतं त्या क्षणी, पळायची शक्ती नसते. अजगराला ते ठेवलेलं आहे की एकदा त्याच्या तावडीत सापडला तर अवघड आहे. हा तिथलाच अनुभवी होता भिल्ल म्हणून तो खेचू शकला त्याला बाजूला. तर हे आहे असे या बाबतीत एक योगमार्गामध्ये हे आहे, मार्ग आहेत. आपण अनेक काही वाचत असाल योगावरती तर योगमार्गामध्ये अजगर वृत्तीचा अभ्यास या नावाचा एक अभ्यास आहे सांगितलेला. तर ती अजगर वृत्ती पुढे करायला जाऊ नये. आपल्याला कष्ट करून मिळत नाही अशी अवस्था झाली आता, आणि काय सांगायचं अजगर वृत्ती, त्याला फार मोठी तयारी लागेल. पण निदान माहिती असं की असं काही मार्ग योगाने सुद्धा विचार केलेला आहे, येईल तेव्हा काही ते सोडून देऊ. त्याच्याबरोबर जे पक्षी आहेत ना त्याबद्दल त्यांनी म्हटलं, पक्षी अजगर न करी संचित, पक्षी अजगर न करी संचित, तयासी अनंत प्रतिपाळी, तयासी अनंत प्रतिपाळी, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही. ही खरी परिस्थिती आहे की आपण बघितलं असेल तर पक्षी सकाळी उठून त्या झाडावरून एकदा बाहेर पडले, दिवसभर त्यांची शोधाशोध सुरू असते. त्यांच्यासाठी काही कोणी पेरून ठेवलेलं आहे कुठं, की ज्यांनी कोणी पेरलं त्यांनी त्याच्यासाठी पेरलं असेल. यांचा वाटा यांना, त्यांचा वाटा त्यांना. निसर्ग आपलं काम करीत असतो आणि दिलं तर कमी होत नाही, जसं गेलं तर कमी होत नाही, त्याचं त्याला मिळायचं तेवढं. आणि पक्ष्यांना ही सगळी यंत्रणा बाहेर ठेवली आहे. कोणाला पान चालतं, कोणाला काय चालतं, कोण म्हणजे माकड आपल्याकडे फिरतात, पाला खाऊन राहतात, कितीतरीचे प्रकार आहेत. पक्ष्यातले एवढे पक्षी आहेत, त्यांना खरं सांगायचं तर जगायचं म्हणजे आपण एक दसपट असू समजा, काय विस्फट असू, आपण आपल्यासाठी किती संचय केलेले आहेत ते पैशाच्या रूपाने करतो एवढंच. त्याचं धान्यात कन्वर्ट केलं तर प्रत्येकाचं कोठार भरेल, 10 कोठार होतील एवढे पैशाचा संचय मनुष्याकडे आहे, तो अन्नासाठी आहे. आणि त्या पक्षाला खरं सांगायचं तर 4 दाणे 10 दाणे 20 दाणे काय त्याचं खाद्य असेल दिवसभराचं, तर ते कुठंतरी पिकवायची यंत्रणा आहे, कुठेतरी उगवून यायची यंत्रणा आहे. त्याला जे चालतं त्याची यंत्रणा बाहेर आहे, म्हणून त्याचं शांतपणे चाललंय. त्याला अनंत प्रतिपाळी, कारण त्याच्याकडे हे संचयाचं नाही. पक्षी अजगर न करी संचित, तो साठवण नाही करीत या अर्थाने. तो जातो बाहेर, खाऊन येतो आणि शांतपणे झोपी जातो. उद्याची काळजी उद्या सकाळी उठलं की भगवंत करतोय ह्याची त्याला खात्री आहे. जेवढी पक्षाला खात्री आहे तेवढी निदान एवढ्या हुशार माणसाला तरी असावी की आहे आपण उद्याचं केलं, परवाचं केलं. महाराज म्हणायचे ग्रहस्थानी संचय करावा. ठीक आहे, किती करावा? महिन्याभराचा करावा, 2 महिन्याचा करावा, 3 महिन्याचा करावा. आपल्याकडे एका पिढीचा
त्यात पुन्हा मुलाचं कसं होईल म्हणून त्याचा मुलगा लहान आहे तो नीट वागत नाही म्हणून त्याचा. किती संचय करणार आपण तरी, ते ह्याला काही अंत नाही. ते जसं मगाशी म्हटलं तसं 3 ठिकाणी ठेवले, 3 बुडाले तर काय, तर 4थ्यात ठेवलं, 4था बुडाला तर काय, तसंही आहे. हे काही न संपणारं काम आहे. आपल्यापुरतं केलं आहे, ह्याच्या पलीकडे बरं समजा आपल्याकडून आपल्यापुरतंही होत नाही आहे, मी कष्ट करतो, कर्तव्य करतो, पण माझ्यापुरतं होत नाही, तर आता मला कोण सांभाळणार आहे? जो पक्षाला सांभाळतो तो मला सांभाळणार. त्यांनी संचय केलाच नाही, त्याला ज्यानं सांभाळलं, तो संचय करणारा जो प्रमाणात करतोय आणि कष्टाला त्याच्या समजा कमी फळ आहे, तर उरलेलं फळ देण्याची जबाबदारी भगवंताची आहे. नसेल तर माझी भूक कमी करेल. भगवंताच्या हातात काय नाही यातलं. आपल्याला भुकेपोटी काळजी वाटली, अर्धपोटी राहावं लागलं, ठीक आहे. अर्धपोटी उलटा आजच्या काळात अर्धपोटी राहिलं तर बरं आहे असं सांगतात ना, मगाशी सांगितलं डायटिशियन. ते खरं लक्षात ठेवावं. पण अर्धपोटी ते सुचत नाही, कारण भुकेनं अस्वस्थ होतं ना, आपल्याला पोट भरल्यापेक्षा जास्त जेवायची सवय असल्यामुळे जास्त अस्वस्थ होतं. होऊ दे, पण निदान त्या क्षणी हा विचार करावा की भगवंत ज्या पक्षाने काही संचय केला नाही त्याला जिवंत ठेवतो, तो अनेक वर्ष पक्षी जिवंत राहू शकतो. मला उद्याच्या आज जे माझं अर्धपोट आहे, तर भगवंत 2 गोष्टी करेल. एक तर उरल्या अर्ध्या पोटाची सोय करेल पाहिजे. कशा मार्गाने सोय होईल सांगता येत नाही. आपण महाराजांनी कसं रामावर सोपवलं होतं, दिवस कसा घालवतात आपल्याला माहिती आहे. की आहे का इच्छा तुमची, तशी तयारी आहे का, उपाशी राहायला लागेल, पण राम व्यवस्था करेल. बघू राम व्यवस्था करतो का, ते बघितलंय आपण कसं झालं ते. दुपारी शेवटी ती मुलं रडायला लागली आणि पोटासाठी ते म्हणले यांच्याकडे बघून तरी आता एकदा ठरलंय ना, आता राम देईल तेव्हा देईल. मग 2 वाजता बैलगाडी आली. बरोबर आहे, ती येणारच, कारण तुम्ही 2 वाजेपर्यंत वेळ काढलाय म्हणून. तेव्हा उपास ह्या सगळ्यासाठी खरं करायचा असतो की कोणीतरी आपल्याला सांभाळणारा असतो याची जाणीव व्हावी म्हणून उपास करायचा. खरं म्हणजे मी उपाशी राहिलं म्हणजे कळतं की थोडी उपासाची कळ काढली तर अन्नाची किंमतही कळते, कोण देतो हे पण कळतं, आणि नसलं तरी सुद्धा चालतं थोडा वेळ हेही कळतं. काही ना ते तव्यावरचं पाण्यात येईपर्यंत तरी धरवत नाही. आता त्याला काय करायचं, त्याला उपास करावा. त्या चुलीवरचं ताटात येईपर्यंत ज्याला धरवत नाही त्यांनी खरे एकादशी उपास वगैरे सगळं करण्याची गरज आहे. कारण त्याला प्रशिक्षण आहे ते भगवंताच्यासाठी. भगवंत देणार आहे, त्याला द्यायचं त्यावेळेला तो योग्य गोष्टी ज्याचा त्याला योग्य वेळी जे ते पोच करत असतो. त्याची आता गोष्ट सांगत बसत नाही, राहू दे. पण तर ते खरं आहे आणि हा अनुभव मला आला म्हणून मी आपल्याला केव्हा तरी सांगेन. तर उलटं होतं काय, आपण एका वेगळ्या तऱ्हेच्या चक्रामध्ये अडकलेलं असतो, याची कल्पना येत नाही. असं सांगतो तुम्हाला की संचय केला ना की संचयानं संचय कमी पडेल का अशी काळजी उत्पन्न होते. फारच हे खोलात आहे बरं का. 100 रुपये खिशात असली का नाही की 100 रुपयात भागेल का नाही असं वाटतं. आता माझ्या खिशात 100 रुपयेच नाहीत तर काय होईल, ते 100 रुपयानं भागेल का नाही हा विषय तरी मनात येईल का, नाही. 50 रुपये असले तर 50 रुपयानं भागेल का नाही हा विचार मनात येणार की नाही, येणार. का, आता 50 रुपये खिशात आहेत म्हणून 50 पुरणार नाही तसं वाटतं. 100 असले की 100 पुरणार नाही तसं वाटतं. आपल्याकडे फार थोर माणसं आहेत, त्यांना 600 कोटी सुद्धा पुरणार नाही तसं असं वाटतं, म्हणून मिळवत असतील का नाही बा सांगा. तर त्यांना तेवढे ते कोटी पुरत असते तर त्यांनी कशाला मिळवले असते मला सांगा. पुढचे उद्योग कशाला करतील, ते आहे तिथं बसतील आणि भगवंताचं नाव घेतील की नाही. पण मला सांगा, संचय झाला म्हणजे भगवंताचं नाव येतं का आपोआप, अजिबात नाही. हा संचय पुरणार नाही असं वाटतं आणि म्हणून अजून 600 कोटीचं काहीतरी दावा लावो, अजून मिळवू असं वाटतं. म्हणजे संचयानं संचय कमी पडेल अशी काळजी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य संचयामध्ये. एक वेळ संचय नसला त्याला काळजी नाही. आता 600 कोटी कोणाकडे आहेत, 1000 कोटी कोणाकडे आहेत, ते 10,000 कोटी कोणाकडे आहेत, आणि ज्याच्याकडे 100 रुपये आहेत तो समाधानी आहे. हा काय प्रकार आहे. तर हे संचय नाही, ही त्याची गरज आहे, ते त्यांनी मिळवलेलं आहे त्यामुळे तो समाधानी आहे. ही गरज नाही आहे, हा काळजीचा संचय आहे, त्यामुळे तो काळजीचा संचय आणखीन काळजी वाढवेल. हा फरक लक्षात आणून देण्यासाठी, आणि हे केवळ पोटापाण्याचं नाही सांगितलं, एक सांगितलं ते आणि दुसरं सांगितलं ते मृत्यू. माणसाला जे भय आहे तो भय नाहीसं करायला काय आहे माणसाकडं, एक तर आत्मप्रयत्नाने माणसाने भय नाहीसं करावा, हा सर्वात उत्तम मार्ग. स्वतःला प्रयत्न करायची शक्ती दिलेली आहे, ती विवेकाची आहे. मागच्या वेळेला जसं बोललो तसं विवेक शक्ती माणसाकडे दिलेली आहे, त्याने विचार करावा आणि त्याच्यावर ठरवावं तर त्याचं नक्की काम होईल. म्हणजे हा एक मार्ग आहे. फक्त थोडा बुद्धीनं किंवा स्थिर कर्माने तो करण्याचा मार्ग आहे. आपलं जर स्थिरता असेल चित्ताला तर तो मार्ग चालता येतो. कशावरून चालता येतो, याला काहीतरी हे पाहिजे मार्ग. तर त्याला योगामध्ये एक मार्ग सांगितला आहे, प्रतिपक्ष भावना असं एक साध्या भाषेत त्यांनी म्हटलं शब्द. ही काळजी वाटते ना, ज्याच्यामुळं काळजी वाटते, काय कसली तरी काळजी लागलेली असते, तर त्याच्याऐवजी दुसरी भावना. आज जी काळजी आहे त्याच्याऐवजी मला कुठलीही काळजी नाही, निदान म्हणावं तरी
पहिल्यांदा म्हणून बघावं. हे काही खरं वाटत नाही आपल्याला. कुठे वाटतंय आपल्याला, दिसतंच आहे ते समोरच चेहऱ्यावर दिसतं की माणसाला काळजी करायची म्हटल्यानंतर काळजी नाही असं म्हणणं हे कठीण आहे, बरोबर आहे. पण म्हणावं तो एक योगातला मार्गच आहे. त्याला सोपा येते खरं म्हणजे, कारण ज्यामुळे काळजी लागली ती मी जर दूर करू शकत नाही तर त्याची काळजी करून होणार काय, त्यापेक्षा मला काळजी नाही म्हणावं. हे त्याचं खरं तर्कशुद्ध उत्तर आहे. तर मला काळजी नाही, मी आनंदात आहे, मला जे मिळालेलं आहे ते खूप आहे, पुरेसं आहे, याच्यावर काय लागलं तर भगवंत देईल. तो भगवंतही मध्ये आणायचा नसला तर मी मिळवीन, माझ्या कठळ याची असं म्हणावं. भगवंत बाजूला ठेवला क्षणभर तर केवळ आत्मचिंतनानं माणसाचं काम होईल की जे आहे त्याच्या प्रतिपक्ष भावना, माझ्याबरोबर जे काळजी वाटते त्याची काळजी मला नाही. आनंद सुख ज्या गोष्टी आहेत त्या मला बरोबर मिळालेल्या आहेत, जे काळजीचं कारण आहे ते काळजीचं कारण नाही. अनेक वेळेला आपल्याला काळजीचं कारण वाटतं. अगदी खाली मी बघितलं आहे अनेकदा की ते कॉटवर झोपलेलं, वर पंखा आहे, मनात आलं क्षणभर, बरेच वर्ष झाली, समजा तुटला. काय सांगता येते अलीकडे कितपत खरा आहे डुप्लिकेट आहे काय आपल्याला काय माहिती नाही, हो की नाही. समजा असं विचार करायला लागलं तर माणसाला झोपायचं अवघड आहे. असं झालं तर काय झालं, वरनं खाली आलं तर काय करायचं, असं म्हटलं तर बसणी अवघड आहे. त्यामुळे त्या काळजीला अंत नाही. हे इतकं व्यवस्थित आहे की आजपर्यंत असा पंखा पडून गेल्याचं मी काय पाहिलेलं नाही, त्यामुळे असं होणं शक्य नाही. असं एकदा मनात आलं ही प्रतिपक्ष भावना, असं काही झालेलं नाही त्यामुळं होणार नाही, आणि झालं असेल तर कुठल्या तरी एका पॉईंट कधीतरी झालं असेल. इथे तसला काही अनुभव माझ्या पाण्यात नाही. असं एकदा जर झालं मनाशी तर काही नाही, त्याच पंख्याखाली शांत झोप लागेल. प्रतिपक्ष भावनेनं दुसरं काम होऊ शकतं. हे आत्मचिंतनाचं आहे. हे कसं आहे ह्याच्याबद्दल एक अरविंदांचं लक्षात ठेवणार काय, आपल्याकडे ते पण बसलेले आहेत. तर अरविंदांचं एक लक्षात ठेवण्यासारखं, त्यांनी एक हे सांगितलेलं आहे, तत्व सांगितलं, आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. ते असं म्हणतात की माणसाला जसं आपलं शरीर प्रकृती आहे, आता ही जे शरीर आहे हे काही माणसाला फारसं बदलता येणार नाही. तर निसर्गानं जे होणार ते होणार, जसं निसर्गाने शरीर दिलेलं तसं राहणार, ते बदलता येत नाही. माणसाला खरं म्हणजे हे खरं वाटत नाही बरं का, पण हे एकदा समजून घेतलं तर आपल्याला अनुभव लक्षात येईल की माणसाला शरीर नाही बदलता येणार, बरोबर आहे. हे त्याच्या बाजूची परिस्थिती, म्हणजे उदाहरणार्थ समजा आई वडील, ते माणसाला नाही बदलता येणार. आई वडील, शरीर प्रकृती ह्या गोष्टी बदलता येणार नाहीत, हे खरं आहे. पण त्याला स्वभाव बदलता येतो असं ते म्हणायचं. आता आपल्याकडे उलट आहे, माणसाचा स्वभाव बदलता येत नाही म्हणून शिक्काच मारून ठेवला सगळे. असं नाही, कारण त्यांनी स्वतः असं म्हटलं की मी अत्यंत रागीट स्वभावाचा होतो, मी केवळ प्रतिपक्ष भावनेने योगाच्या अभ्यासाने मी अत्यंत शांत झालो. मला ह्या शांततेचा म्हणजे ज्याला कसलंही कारण नाही अशी जे दैवी शांतता म्हणून आपण त्याला साध्या भाषेत, तर तिचा अनुभव मी घेतो. आता अत्यंत तापट आणि अत्यंत अस्वस्थ असताना मला ह्या मार्गामुळे अत्यंत शांततेचा अनुभव येतो. तेव्हा त्यांचं म्हणणं उलटं, शरीर प्रकृती नाही बदलता येणार, आईवडील नाही बदलता, बाहेरच्या गोष्टी ह्या नाही बदलता येणार, पण हे मात्र स्वभाव बदलता येणं शक्य आहे. काळजीचा स्वभाव आहे तर माणसाला निश्चिंत होता येतं, चिंतेचा स्वभाव आहे निश्चिंत होता येतं, काळजी विरहित होता येतं. हा आत्मचिंतनाच्या बाजूने पहा. आणि दुसरं का, तर दुसरं श्रद्धेने होईल, त्याच्यासाठी तुका म्हणतात हे सगळ्यांना शक्य नाही आहे. मग माझी काळजी घेणारा कोणीतरी आहे जो त्या प्राण्यांची काळजी घेतो, जो पक्ष्यांची काळजी घेतो, जो दगडातल्याची काळजी घेतो, जो माझी जन्माच्या आधीपासून पुढेपर्यंत काळजी घेतो, तो जो कोणीतरी आहे त्याला आपण जे मानतो, काही रामकृष्ण म्हणा, काय तुम्ही भगवंत म्हणा, पांडुरंग म्हणा, काही म्हणा, तो माझ्या मागे उभा आहे, तो माझी काळजी करील याची खात्री बाळगणं. आणि हे जे भय वाटतं, एक वेळ अंतिम भय मृत्यूचं आहे ना, तर ते वाटतं. तर त्याच्यासाठी जसं मगाशी आपल्याला गुरुदेवांच्या आठवणीचा विचार सांगितला, त्या क्षणी समजा जर त्या माणसांच्या त्या घराचा जो घोटाळा झाला असता, माणसाच्या जीवावर सुद्धा बेतलं असतं. आपण बघतो की अशा तऱ्हेने हे पडतं, चुकून उडतं, मनुष्याच्या जीवावर येतं, भाजतं, आणि काही प्रमाणाच्या पेक्षा जास्त भाजलं गेलं तर मनुष्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो, हे आपल्याला माहिती आहे. तर तसं होऊ दिलेलं नाही म्हणून तुकोबांचा एक प्रक्षिप्त अभंगामध्ये अभंग आहे, सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे. अगदी सामान्य ह्याच्यातली एक साधी गोष्ट त्या वाचता वाचता कळत जाते. सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे, प्रेम मिठी पडे वदनासी. त्यांना भगवंताचे गुणगान करण्यात एवढा आनंद होतो, त्यातला थोडा आनंद जरी आपल्याला झाला तरी सुद्धा कितीतरी आपल्याला शांतता चित्ताला येईल, म्हणून ते संकीर्तन म्हटलंय. संकीर्तन का म्हणले ते एवढ्यासाठी, राम राम कृष्ण
राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. नुसतं म्हणत असताना सुद्धा आपल्याला बाकीचं विसरायला झालेलं असतं. एवढं जर संकीर्तनाचं सामर्थ्य आहे, तुम्हाला सांगा जो त्याच्यातच राहिला त्याला किती आनंद असेल. आणि हे कशाने आला? एक त्या भक्तीतला गोडवा त्यात आला, तो भगवंत आला, आपली श्रद्धा आली म्हणून. सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे, प्रेम मिठी पडे वदनासी. सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे, प्रेम मिठी पडे वदनासी. सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे, प्रेम मिठी पडे वदनासी. व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी. आला दुराचारी पार धीतो, आला दुराचारी पार धीतो. व्याले दोन्ही पक्षी आपल्याला कळते. व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, आला दुराचारी पार धीतो. वृक्षाची या माथा सोडिला ससाणा, वृक्षाची या माथा झुसला ससाणा. वृक्षाची या माथा बैसला ससाणा आहे. वृक्षाची या माथा बैसला ससाणा. व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, आला दुराचारी पार धीतो. वृक्षाची या माथा बसला ससाणा. धनुष्यासी बाणा लावी येले, धनुष्यासी बाणा लावी येले. याला पक्षी टिपायचे. वर ससाणा बसलेला आहे, खाली पारधी आलाय, त्यांनी पक्षावर नेम धरलेला आहे. आता काय करावं पक्षांनी? वृक्षाची या माथा बैसला ससाणा. धनुष्यासी बाणा लावी येले. तये काळी तुझ पक्षी आठवीती, तये काळी तुझ पक्षी आठवीती. तये काळी तुझ पक्षी आठवीती. धावे गा श्रीपती माय बापा, धावे गा श्रीपती माय बापा. का होत असं? एका बाजूने हे बाण सोडतोय, त्याच्या लक्षावर आपण आहोत, बसलेले आहोतच, त्याला काही सापडल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या बाजूला वर्ष सणा बसलेला आहे. तये काळी तुझ आठवीती पक्षी, द्यावे गा श्रीपती माय बापा, धावे गा श्रीपती माय बापा. उडोनिया जाता ससाणा मारील, उडोनिया जाता ससाणा मारील. बैसता विंधील पार धीतो, बैसता विंधील पार धीतो. काय करणार अशा वेळेला? म्हणून एवढं तरी करावं. तये काळी तुझ पक्षी आठवीती, तये काळी तुझ पक्षी आठवीती. धावे गा श्रीपती माय बापा, धावे गा श्रीपती माय बापा. ऐकोनिया धावा तया पक्षियांचा, ऐकोनिया धावा तया पक्षियांचा. ही व्यवस्था आधी आहे. ऐकोनिया धावा तया पक्षियांचा. धरीला सर्पाचा वेश अग्नी, धरीला सर्पाचा वेश वेगी. ऐकोनिया धावा तया पक्षियांचा. धरीला सर्पाचा वेश वेगी. डंखोनी पारधी भूमीसी पाडिला, डंखोनी पारधी भूमीसी पाडिला. डंखोनी पारधी भूमीसी पाडिला. बाण तो लागला ससाण्यासी, बाण तो लागला ससाण्याची. कोण सांग आपण ऐकाव. ऐसा तू कृपाळ आपुलिया दासा, ऐसा तू कृपाळ आपुलिया दासा. होशील कुवसा संकटीचा आधार आश्रय, होशील कुवसा संकटीचा. तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना, तुळा म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना. वेदाची या वाणी वर्णवेना, वेदाची या वाणी वर्णवेना, वेदाची या वाणी वर्णवेना. सुख वाटे, सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे, सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे. प्रेम मिठी पडे वदनासी, प्रेम मिठी पडे वेदनासी. व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी. आला दुराचारी पार धीतो, आला दुराचारी पार धीतो. वृक्षाची आ माथा सोडिला ससाणा. धनुष्य बाणा लावी येले. तये काळी तुझ पक्षी आठवीती. धावे गा श्रीपती माय बापा, तये काळी तुझ आठवीती. धावेशा श्रीपती माय बापा. उडोनिया जाता ससाणा मारील. बैसता विंधील पार धीतो. उडोनिया जाता ससाणा मारील. बैसता विंधील पार धीतो. ऐकोनिया धावा तया पक्षियांचा. धरीला सर्पाचा वेश वेगी. ऐकोनिया धावा धरीला सर्पाचा वेश वेगी.
डंखोनी पारधी भूमिसी पाडीला, डंखोनी पारधी भूमिसी पाडीला, बाण तो लागला ससाण्यासी, बाण तो लागला ससाण्यासी, ऐसा तू कृपाळू आपुलिया दासा, ऐसा तू कृपाळू आपुलिया दासा, होशील कोवश संकटीचा, होशील कोवसा संकटीचा, तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना, तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना, वेदाची आवाणी वर्णवेना, वेदाची आवाणी वर्णवेना, वेदाची आवाणी वर्णवेना. कसली भीती वाढायची? त्या अर्थाने भीतीचं कारण नाही, भीतीच्याही नाही, त्याच्या आधीचे आहेत ते त्याच्या सगळ्या आधीचे आहेत भीती. एवढं लक्षात ठेवलं, भय लक्षात ठेवलं, याच्याबद्दलचा उपाय लक्षात ठेवला तरी चालेल. आणि हे होतं मागे आपल्याला बोललो तसं आत्ता गुरुदेवांचा विषय निघाला. एकेकाळी आपल्याला माहिती आहे, सुबेचं पुढे गेली, आता थांबतो 1-5 मिनटात. तर आपल्याला माहिती आहे की हैदराबादच्या संस्थांचा प्रश्न आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेला खूप मोठा एक विषय वेगळा होता, राज्य वेगळं होतं, खूप अन्यायाचा विषय होता आणि छळ अशी होत असे नूंचं हे आपल्याला माहिती आहे त्या काळात. आणि त्यावेळेला अशी बातमी उठली, त्या म्हणजे सगळीकडेच उठली होती आणि ती खरी होती त्यांच्या परीनं, की ह्या सगळ्या ह्यांचा नूंचा वध होईल आणि नष्ट केलं जाईल त्यांना, अशा तऱ्हेचं त्यांची यंत्रणा चालू आहे. आणि त्यातले एक जण ह्या कुंभाळाच्या आश्रमात त्यावेळेला उपासनेला होते. ते नेमाला असताना गुरुदेवानं चैन पडेना. शेवटी गुरुदेवानं म्हणाले की असं असं माझे सगळे तिकडे आहेत आणि ही तर बातमी आली आहे, कोण वाचेल कोण नाही या परिस्थितीत सांगता येत नाही. तेव्हा गुरुदेव सहज त्यांच्या गुरूंच्या त्या चहाची खोली जी आहे, चहाच्या खोलीकडे बघितलं, माझ्या हाताला चहाची खोली होती तिच्याकडे बघितलं, म्हणाले तिथे तुम्हाला दिसत नाही का, तो सोटा घेऊन उभा आहे. म्हटले आपला भगवंत सोटा घेऊन उभा आहे, तुम्हाला दिसत नाही का? असं काय होणार नाही. आता या क्षणी त्या वेळेला काहीच झालेलं नव्हतं, त्या क्षणी फक्त एक गुरुदेवांच्यावरची श्रद्धा एवढ्याने हे शांत राहिले. आणि प्रत्यक्षात झालं ते वेगळंच झालं, म्हणजे जे त्यावेळेला लोकांना कल्पना नव्हती ती नेमकी सरकारी कारवाई ठरली, लष्करी कारवाई झाली आणि ते सगळं संस्थानच ताब्यात घेतलं, हा विषयच संपला, बाजूला गेला. हे होतं तर आपण आणखीन कसल्या ह्याने अस्वस्थ व्हावं. पुढे 8 दिवसाच्या आत ही कारवाई घ्यायला ते गुरुदेव त्या अर्थाने म्हणाले की अहो तो सोटा घेऊन बसलाय, तुम्हाला दिसत नाही का? काही नका काळजी करू, तुम्ही बसा, नेम करतो. तेव्हा हे जे आहे एवढं लक्षात आलं तर आपल्याला हा जो हे जे काही तुकोबा म्हणतायत त्यांचा मतेचा अर्थ जो आहे, तुका म्हणे भार घातलिया, काय होतं शेवटचं आहे त्याच्याबद्दल सांगण्याची खरंच थोडीशी गरज आहे, तेवढी सांगतो थांबतो. खरं सांगायचं तर आपलं कर्तव्य केल्यानंतर, आपलं काम केल्यानंतर आपल्याला जे योग्य वाटतं आहे तिथपर्यंत वाटचाल अगदी स्वतःची बुद्धीनं नसेल तर कोणाच्या तरी सांगण्याने का होईना केल्यानंतर, काय गुरु असतील, काय मार्गदर्शक असतील, काय असेल ग्रंथ असेल, ज्ञानेश्वर असेल, काय असेल त्याच्या मार्गाने आपले प्रयत्न केल्यानंतर आपलं काम नाही, आपलं काम फक्त श्रद्धेचं आणि हे सोपवण्याचं आहे, भार घालण्याचं आहे. या अर्थाने भगवंताला भार घालायला काही हरकत नाही, तो अवश्य घालावा आणि तो काय करायचं ते करतो. त्यावेळेला कशा मार्गाने करतो हे त्यावेळेला प्रत्यक्षच कळतं, तो हा अनुभव येतो. अनुभव मात्र हा जमेस धरावा की अरे त्यांनी त्यावेळेला आपल्याला वाचवलं आहे, त्या क्षणी आपल्याला उभा राहिलेला आहे तो. हे आत्ता आंबेडकर महाराजांचं जे सांगत होतं त्यांचं त्याच परिस्थितीत तिथे पण तसं झालं बघा. त्या या जंगलामध्ये जेव्हा या नर्मदा परिक्रमेला होते त्यावेळेला ह्याच्यातच पुढच्या जंगलात गेल्यानंतर रात्रीच्या वेळेला निबिड या अरण्यामध्ये दिसेन असं झालं आणि रात्रीचं आता पुढे कुठे थांबावं यासाठी त्या अंधारात चाचपडत ते शिळा शोधत होते. ती शिळा एक जरा मोठी लागल्यावर याच्यावर आपल्याला विश्रांती घेता येईल, हे आजच्या काळासारखी परिक्रमा त्यावेळेची नव्हती. त्यांची परिक्रमा ही अत्यंत कष्टातली 100 वर्षापूर्वीची परिक्रमा आहे. त्यावेळेला तिथे ती एक शिला जरा लागल्याबरोबर तेवढ्यावर म्हणले आपल्याला आणि आजूबाजूला शोधत होते अंधुक याच्या प्रकाशामध्ये. त्यांना पाहिजे होतं एखादं एक जे वस्तू हवी होती ती मिळाली, म्हणजे त्यांना हवं होतं एखादा तुकडा कसला तरी लोखंडाचा पोलादाचा. तर पोलादाचा तुकडा एक सापडला त्यांना पुढची माहिती होतं, त्यांना विद्या अनेक येत होत्या, तर ही सोपी विद्या होती त्यांच्या दृष्टीनं. त्यांनी घासून त्याच्यातनं अग्नी पाडला आणि तिथे एक जाळ तयार केला, शेकोटी केली साध्या भाषेमध्ये आपली, त्यात धुनी पेटवली आणि ते हळूहळू मग दिसायला लागलं. बाजूचं सगळं गोळा केला आणि एवढी मोठी धुनी पेटवून ठेवली आणि त्याच्या सहाय्याने ती थंडीन सगळ्यातनं ते वाचल्यानंतर त्या अंगातली थंडी गेल्यामुळे त्या शिळेवर त्यांना झोप लागली आणि बाजूला धुनी पेटते.
थोड्या वेळाने ध्वनी कमी झाली आणि अचानकपणे त्यांना रात्रीची जाग आली. तर त्यांच्या असं लक्षात आलं, एक त्यांनी मनात तेव्हाच ओळखलं होतं की इथे ज्या अर्थी हा तुकडा सापडला तर तिथे कुठेतरी मनुष्याचं काहीतरी वास असणार, कोणीतरी येत जात असणार आणि त्यामुळे नाही तर अशा जंगलात येऊन काही असा पोलादाचा तुकडा सापडणार नाही. तर ते म्हणाले मला पोलादाचा तुकडा मिळाला, याचा अर्थ मला वाटलं त्या क्षणी कुठेतरी वस्ती असेल हे असेल. आणि रात्रीची जाग आली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या ध्वनीच्या शेजारी अजून कोणीतरी शेकते. म्हणून त्यांनी सहज मानवावर करून बघितलं तिकडे की काय आहे परिस्थिती. ते अंधुक दिसत होतं, ध्वनी तोपर्यंत शांत झालेली होती. तर अंधुक दिसत होतं, त्याच्यात बघितलं तर तिथे स्वारी बसली होती वाघाची, शेपूट यांच्याकडं, तिकडं तोंड करून शेकत बसले निवांत. तेव्हा काय झालं असेल याची कल्पना आपणच केलेली बरी. त्यांना सुद्धा घाम फुटला, म्हणले या परिस्थितीत आता पुढे काय, कारण हे समोर दिसतच आहे. आणि ह्यांचं चाहूल लागल्याबरोबर त्यांनी मागे वळून बघितलं, तेव्हा आता चांगली खात्री झाली की याच्या पुढे, आणि डरकाळी फोडली. तर आता त्यांनी स्वामींना पडा, स्वामी मी निघालो तुमच्या आज्ञेनं, याला निघालोय, ही जी शेकोटी झाली ही तुमच्या यानं कृपेनं झाली, आता त्याच्यात ते येऊन शिकत बसले, यात माझा काय दोष. आता त्यांना शिकू देत, फक्त आणखीन काय करायचं असेल तर तुमची इच्छा. याच्या पुढे वाचलो तर वाचलो, आता आहेच कोणी तर तेव्हा दुसरं. शेकोटी पेटलेली आहे, अंगरम आहे, त्यांचंही अंगरम आहे आता, तर मग आता काय करतील ते खरं. तेव्हा स्वामींना प्रार्थना, बाकी काही नाही. मनुष्याला या क्षणी सुद्धा, आणि त्यांनी रागाने शेपटी जोरात आपटली, त्यांच्याकडे एकदा बघितलं आणि तसेच्या तसे ते निघून गेले. हा वाघ समोर एवढं भक्ष असून कोणाच्या आदेशाने येऊन गेला असेल ते आपण ओळखावं. ते जे म्हटलंय त्याच्यात की ते एकाच वेळेला ससाण्याला चुकून ह्याला लागल्यामुळे त्याचं लक्ष चुकून पक्षी वाचून बाण ससाण्याला लागला, हे जे काय सांगितलं याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात, ती यांच्या जीवनात घडलेली आहेत. तेव्हा माणसं हे काय आहे, हा एक अभ्यास आहे. श्रद्धा असणं हा सुद्धा, किंवा श्रद्धा ठेवणं आणि त्याचे अनुभव लक्षात घेऊन वागणं हा सुद्धा अभ्यास आहे. तो आपल्याकडनं व्हावा याच्यासाठी या अभंगाचा एक आहे. शेवटी असं वाटतं माणसाचा स्वभाव काळजी करण्याचा. त्यामुळे सांगतो परत एकदा, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही. आमचे त्या काही असे ओझे, आमचे त्या काही असे ओझे, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही. पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, पाषाणाचे पोटी बैसला दर दूर. तयामुखी चार कोण घाली, तयामुखी चार कोण घाली, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही. पक्षी अजगर न करी संचित, पक्षी अजगर न करी संचित. तयासी अनंत प्रतिभाळी, तयासी अनंत प्रतिभाळी, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही. तुका म्हणित या भार घातली या, तुका म्हणित या भार घातली या. उपेक्षिना दया सिंधू माझा, उपेक्षिना दया सिंधू माझा. त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही. काय तुका म्हणे तया भार घातली या, उपेक्षिना दया सिंधू माझा. आता ह्याच्यात दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. दया सिंधू तो आहेच, पण तो माझा आहे असं वाटलं पाहिजे ना. त्यांना वाटलं आपल्याला माझा देव
माझे काय जे असेल ते माझे वाटतात का मुळात? पांडुरंग माझा आहे का? माझा असेल तर ह्या प्रश्नच नाही. त्यांनी त्याचं उत्तर देऊनच ठेवलेलं आहे की उपेक्षिना दया सिंधू माझा, दयावरी भार घातलिया उपेक्षिना दया सिंधू माझा. तो त्यांचा होता म्हणून त्यांना उपेक्षिना हे शक्य आहे. तो माझा हवा ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी, तया भार घातलिया, आम्हाला त्याची सुद्धा चिंता. आम्हाला स्वतःची चिंता आहेच, माझं काय आहे त्याची चिंता आहेच, आणि शिवाय भगवंताची परत चिंता आम्ही करतो की त्याला फार भार होणार नाही ना. आता काय करावं? सगळ्यांनीच जर असा भार त्याच्यावर घालायचा ठरवलं तर त्याचं काय होईल? तर ही काळजी करू नये एवढ्यासाठी त्यांनी सांगितलंय सुरुवातीला जे काय की त्रैलोक्य पाळिता उबगला नाही. नुसताच भार पेलत नाही असं ते पेलतं का पेलतो नाही हे शंका बाळगायचं कारण नाही. त्याला पेलतोच आहे, पण तो भार घातला तरी उबगत नाही. तो माणूस नव्हे. आपल्याला भार पडला की उबग येतो. आपल्याला अनुभव पहा प्रपंचामध्ये, एखाद्याचा भार जर झाला तर त्याचा उबग येतो. बरोबर तात्यांनी हाच शब्द वापरला होता. आपल्याला माहिती असेल तर इथे आपल्याकडे या ताईंच्याकडे ते कर्जतला कर्जाचे जे ताई त्यांच्याकडे ते मुक्कामाला येत असत केतकर महाराज. त्यावेळेला ते आले म्हणून ते आले की त्यांच्याबरोबर माणसं जमायचे, ते आले की तिथे जातील तिथे माणसं, असं व्हायचं. मग त्यामुळं तिथं त्या दिवशी सकाळपासून जे त्यांच्याकडं रीग लागली होती लोकांची भेटणाऱ्यांची, ते सगळं मध्ये जेवणं खाणं जमेल तसं सगळं करता करता शेवटी रात्री 10 वाजले 11 वाजले आणि त्या कंटाळ करताना. आणि त्यावेळेला त्यांना बसून घेतलं तिथे आणि त्यांना दोघांना सांगितलं की माणसांना उबगू नये म्हटले. ती कशासाठी तरी येतात, ती महाराजांनी पाठवलेली असतात, त्यांचं काम असतं, त्यांना तो विसावा असतो, त्यांना ते देण्याची यंत्रणा असते, त्यासाठी ते आलेले असतात. तर आपण उबगू नये बरोबर शब्द तो वापरला होता म्हणून मला त्यांची आठवण झाली की महाराज म्हणाले माणसांना उबगू नये. आपण बघितलं असेल महाराजांच्याकडे माणसं सेवेला जायची, सेवेला, आणि महाराज त्यांच्या सगळ्या अंथरूण पांघरवण्याची व्यवस्था बघायची की रात्री त्यांनी कंदील घेऊन फिरायचं, सगळ्यांना मिळाले ना सगळं, की मग हे झोपणार किंवा काय ते ध्यानाला बसणार. म्हणजे हे असं असलं तरी ते त्यांना उबगले नाही. तेच तात्या म्हणले की उबगू नये म्हणले. ती यंत्रणा असते त्याच्यासाठी ते येतात. तर ती आपलं भाग्य आहे की त्याच्याकडे आपल्याकडे आले तेव्हा त्यामुळे आपण उबगू नये. बरोबर तो शब्द वापरला, त्रैलोक्य पाळिता जो उबगला नाही आमचे त्या काही असे होते. एवढं लक्षात ठेवलं तर निदान भगवंतावर भार घालता येईल आणि श्रद्धेन तरी राहता येईल. म्हणजे निश्चिंत व्हावं एवढी इच्छा आहे, तेवढी आपल्यासमोर ठेवली. त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, आमचे त्या काही असे ओझे, आमचे त्या काही असे ओझे, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही. झाल्यावर निश्चिंत मनाने जावं. अंधार पडलाय म्हणून सुद्धा काळजी करू नका, अजून पडायचं. काय सांगू आता राहू द्या. पान 260. पुढच्या रविवारी आपल्या महिन्याचा शेवटचा रविवार ज्ञानेश्वरी 3 ते 5 मध्ये. ज्यांना माऊली शक्ती बुद्धी देतील त्यांनी यावं. भव सिंधूचा पार तरी जे केवी, भव सिंधूचा पार तरी जे केवी, तरी जे केवी, अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. भव सिंधूचा पार तरी जे केवी, भव सिंधूचा पार तरी जे केवी, तरी जे केवी, अवघे
निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघे जन्म वाया गेले विषय संगे, अवघे जन्म वाया गेले विषय संगे. भुलले ती वाऊगे, भुलले ती वाऊगे, माया मोहे, माया मोहे. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघा वेळ करिता संसाराचा धंदा, अवघा वेळ करिता संसाराचा धंदा. वाचे वसो सदा, वाचे वसो सदा, हरीचे नाम, हरीचे नाम. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघ्या भावी एका विठ्ठला ते भजा, अवघ्या भावी एका विठ्ठला ते भजा. आरती पूजा करा, आरती पूजा करा, हरिदासाची, हरिदासाची. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघे सुख तुम्हा होईल अपैते, अवघे सुख तुम्हा होईल अपैते. नयाल मागूते, नयाल मागूते, गर्भवासा, गर्भवासा. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. नाम म्हणे अवघे अनुभवोनी पहा, नाम म्हणे अवघे अनुभवोनी पहा. सर्व काळ रहा, सर्व काळ रहा, संत संगे, संत संगे. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. भव सिंधूचा पार तरी जे केवी, भव सिंधूचा पार तरी जे केवी, तरी जे केवी. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार, करा हा विचार, करा हा विचार. कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.